अरे मागे ना काही ताई हो मागे एक मिनिट यांचं ताई सर 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 एक मिनिट थांबा संदेश थोडं मागे ताई या ना तुम्ही इथे एक मिनिट ताई सर एक मिनिट हा असंच कायम फडकत राहो. जय भारत माता की, सनातन धर्म की. हिंदू हितरक्षक ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. हिंदूंनी हिंदूंकडूनच विकत घ्यावं, खरेदी करावी या ज्या मूळ संकल्पनेवर हा कार्यक्रम आखलेला आहे त्यासाठी सर्वात प्रथम हिंदू हितरक्षकांची सर्व जे सन्मान्य व्यक्ती आहेत ज्यांनी ही संकल्पना इथे मांडली, पुढाकार घेतला, हे सगळे प्रयत्न जे करतायत त्यांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या शुभेच्छा. मला आठवतं जेव्हा मी एका खारघरच्या कार्यक्रमामध्ये होतो तेव्हा मी अशीच एक भूमिका तेव्हा मांडली होती. आजूबाजूला सगळे जिहाद्यांची दुकानं होती आणि मध्येच माझा कार्यक्रमाचा स्टेज लावलेला आणि तेव्हा मी तिथे असा हाच मुद्दा मांडलेला की हिंदूंनी हिंदूंकडूनच विकत घ्यावं असं वक्तव्य मी तिथे केलं. त्यानंतर मला आठवतं माझ्या सगळ्या मीडियाच्या मित्रांनी मला झोडलं आणि लगेच ब्रेकिंग न्यूज चालवायला सुरू केली. जसं काय मी काहीतरी टोकाचं आणि काहीतरी वेगळं बोललो, पण मला तेव्हाही काय त्याच्यात वेगळं वाटलं नाही, आजही वाटलं नाही आणि उद्याही वाटणार नाही. याचं कारण असं आहे, मी अगर माझ्या या हिंदू राष्ट्रामध्ये मी हिंदूंच्या बाजूने अगर बोललो नाही तर मग काय पाकिस्तान आणि इस्लामाबाद मध्ये बोलायचं काय? ही सरळ सोपी भूमिका आहे. आपलं हिंदू राष्ट्र आहे, 90% इथे हिंदू राहतात, लोकसंख्या हिंदू, असंख्य इस्लाम राष्ट्र आहे, असंख्य ख्रिश्चन राष्ट्र आहे, पण हे आपलं हिंदू राष्ट्र आहे. आणि म्हणून या हिंदू राष्ट्रामध्ये इथे काय सर्व धर्म समभाव चालणार नाही, काही भाईचारा चालणार नाही. इथे पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग बाकी सगळ्यांना बोललं जाणार. आणि तेच संविधान असतं सगळीकडे. त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे मला कधी दिसत नाही. हे उगाच आमच्यावर आरोप करतात, ते हिंदू मुसलमान करतात, हिंदू मुसलमान करतात, धर्माधर्मामध्ये भांडणं करतात. अरे वा, धर्माधर्मामध्ये आम्ही भांडणं कशी लावतो हे कधीतरी मला कोणीतरी येऊन व्यासपीठावर समजावं, जेणेकरून आम्हालाही कळेल, आमच्याही थोडी ज्ञानात भर पडेल. म्हणून समीकरणची भूमिका सरळ स्पष्ट आहे. आपण जी इथे जी भूमिका घेतलेली आहे, आपण ज्याच्या निमित्ताने वेबसाईट सुरू केलेली आहे, एक पुस्तक छापलेलं आहे, शपथही घेतलेली आहे. म्हणून ह्यापुढे आपण जे काय व्यवहार करायचा ते समोर बसलेला आपला हिंदूच असला पाहिजे हे बघूनच पुढाकार घ्यायचा, एवढं मी आवर्जून या निमित्ताने. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.